पाटण तालुक्यातील नाणेनगर रस्ता क्रांतीनगर येथे गाडी पुलावरून खाली कोसळली, मात्र कोणतीही जीवितहानी नाही। नाणेनगर रस्ता तालुका पाटण येथील क्रांतीनगर नाडोली नाणी रस्त्यावर चालकाचा ताबा सुटल्यामुळे गाडी पुलावरून खाली कोसळली आणि काल रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गाडी नंबर MH05 CM 8693 चालक जालिंदर पवार हे गाडी चालवत असताना गाडीचा ताबा सुटल्याने गाडी पुलावरून खाली कोसळली। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाही। नाडेनाडोली रस्त्यावर असणारे क्रांतीनगर या ठिकाणी दोन्ही बाजूला घरे आहेत, तसेच या ठिकाणी 2 वळणे आहेत। याच रस्त्यावर स्टोन क्रेशरची अवजड वाहने यांची वाहतूक सुरू आहे। भरधाव वेगाने येणारी वाहने व दोन्ही बाजूंना असणारी घरे, माणसांची वर्दळ या क्रांतीनगरमध्ये गतिरोधक असणे नितांत गरजेचे आहे। इथे वृद्ध व्यक्ती किंवा लहान मुले रस्त्यावर फिरत असतात, त्यामुळे इथे गतिरोधक असावेत अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे। आज सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण रोजच या रस्त्यावर वाहणारी स्टोन क्रेशरची अवजड वाहने यात जर अपघाताने एखादा प्रसंग घडला तर त्यासाठी नक्की कोण जबाबदार असणार हाही प्रश्न इथं उपस्थित होताना दिसत आहे। आणि यासाठी स्थानिक प्रशासनाने यात लक्ष घालून या ठिकाणीच नव्हे तर या रस्त्यावर गतिरोधक लावावे अशी क्रांतीनगर ग्रामस्थांची रास्त मागणी होताना दिसत आहे आणि यासाठी शासनाने याचा त्वरित विचार केला जावा अशी मागणी होताना सुद्धा दिसत आहे। आणि या महत्त्वपूर्ण रिपोर्टसाठी सतर्क इंडिया न्यूज पाटण तालुका प्रतिनिधी पांडुरंग लोहार सह सतर्क इंडिया न्यूज संतोषी जगदाळे। पाहत राहा सतर्क इंडिया न्यूज, प्रत्येक पाऊल दक्षतेचे।